नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. जीवनामध्ये ज्या काही तुमच्या आशा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हाव्यात. मित्रांनो, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना जास्तीत जास्त तुम्ही स्वतःशी मैत्री करणं गरजेचं आहे. जीवनामध्ये आपण मैत्रीसाठी इतरांच्यावर अवलंबून राहत असतो आणि जे जीवनामध्ये सुखदुःखाचे थोडे क्षण येतात ते आपण विसरून जातो. आणि होतं काय की प्रत्येकाला तुमच्यासाठी वेळ नसतो, कारण जो आपल्या जीवनामध्ये व्यस्त असतो आणि त्यांना त्यांचं आयुष्य महत्त्वाचं वाटत असतं. आणि ज्या दिवशी गरज असेल, ज्यावेळी गरज असेल त्यावेळी ही अशी लोक तुम्हाला फोन करत असतात, कुठं आहे, का आहे, काय चाललं आहे. आणि ज्यावेळी त्यांची गरज संपली की मग तुम्हाला ते विसरून जातात. एवढे दिवस विसरतात की मग परत ज्या दिवशी तुम्हाला तुमची गरज त्यांना वाटेल त्या दिवशी मग ते तुम्हाला हुडकत येतात, फोन करतात, अरे कुठं आहेस, काय चालले. हे जीवनामध्ये हे असं चाललेलं असतं. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवली पाहिजे की जेवढं आपल्याला स्वतःवर जेवढं प्रेम करता येईल, स्वतःच्या आयुष्यामध्ये जेवढं गुंतून राहता येईल तेवढं फार राहणं गरजेचं आहे. मैत्री केली पाहिजे, मैत्री केली नसली पाहिजे असं माझं मत नाही. पण आयुष्यामध्ये फायदा आपला घेणारे लोक आपल्या जीवनात नकोत. अडीअडचणीला हाक मारल्यानंतर आयुष्यात अडचण येऊ नये असं आपण आयुष्यात वागायचंच आहे. पण अडीअडचणीला उभा राहिल्यानंतर, संकट आल्यानंतर जे सुख, समाधान, शांती असते ती मैत्री वेगळी असते. काही नाती असे असतात की तुमचा फायदा होत असेल तरच तुमच्याशी ते रिलेशन ठेवण्याचा, संबंध ठेवण्याचा जीवनामध्ये प्रयत्न करत असतात. आणि असे नातेसंबंधांचं वाईट का वाटतं की ज्यावेळी खरं ना आपण अडचणीत असतो ना, ही अशी नाती कोणाची नसतात. त्यामुळे त्याच्यापेक्षा छानपैकी आपण आपल्यावर प्रेम करत राहणं, आपलं जे काय काम आहे आयुष्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काय आपल्या जीवनामध्ये चाललं आहे त्यामध्ये गुंतून राहण्यात काय अडचण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जीवनामध्ये कोणत्या ध्येयापत्र पोहोचणार आहात हे महत्त्वाचं आहे. मग आपण विनाकारण दुसऱ्यावर जीव लावतो आणि ती माणसं वेळेवर येत नाहीत किंवा त्यांना वेळ नसते. आपण भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग अशावेळी विनाकारण त्रास होण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. दुसरे, जीवनामध्ये काही जो भूतकाळ आहे त्याचा फारसा मित्रांनो तुम्ही विचार करू नका. कारण आयुष्यामध्ये ज्यावेळी भूतकाळात आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी होतं आहे काय की ज्या चांगल्या गोष्टी असतात, वाईट गोष्टी असतात त्या भूतकाळात घडून गेलेल्या असतात. आणि आपण जीवनामध्ये भूतकाळाला एवढं कंटाळून धरून बसलेला असतो की जीवनात वाटतं की ज्या काही वाईट घटना आपल्या जीवनामध्ये घडल्या, ज्या काही चांगल्या घटना घडल्या, आणि चांगली घटना चांगलं झालं, वाईट झालं तर वाईट झालं, आणि त्याच्यावर आजचा दिवस तुमचा जो सोन्यासारखा असतो, तुमच्या जीवनातले हे 24 तास असतात ते कुठेतरी वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळं कुठलीही घटना असते, चांगलं असू दे, वाईट असू दे, तुम्ही भविष्यकाळावर नजर ठेवली पाहिजे. पण भूतकाळामध्ये जगण्याचा प्रयत्न करू नका की मग काल असा होतो, काल असा होणार होतो, किंवा काल असं माझ्या अवती झालं. त्याचा अजिबात जीवनामध्ये तुमच्या विचार करू नका. तुम्हाला जगायचं आहे आत्ताचा क्षण जगायचा आहे. उद्या लक्ष ठेवायचं आहे उद्यावर, पण जे जगायचं आहे ते आत्ताच्या क्षणाला तुम्ही काय करता हे जीवनामध्ये तुमच्या महत्त्वाचं आहे. आत्ताच्या क्षणामध्ये जर तुम्ही चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर उद्याचा येणारा दिवस तुम्हाला उज्ज्वल असणार आहे, चांगला सोन्याचा असणार आहे. जीवनामध्ये जगत असताना महत्त्वाच्या काही गोष्टी असतात, त्यामध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे की कालच्या याच्यावर जगण्यापेक्षा उद्यावर लक्ष ठेवून सुंदर जगण्याची मजा आहे ती वेगळीच असते मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट जर आपण जीवनामध्ये बघितली की प्रत्येक गोष्ट मग चांगल्या असू दे, वाईट असू देत, आपण काय करतो, लोक काय म्हणतील, मी जर हा व्यवसाय केला, हा हलका व्यवसाय, मग लोक मला काय म्हणतील, मला लोक नावं ठेवतील का, आणि जर लोकांनी नावं ठेवलं तर मग माझं कसं व्हायचं, एवढा विचार करतो आपण. आपल्या आयुष्यामध्ये एवढा आपण स्वतःचा कधी विचार करत नाही, तेवढा विचार आपण दुसऱ्याचा विचार करून जीवन जगत असतो.
आणि मित्रांनो, माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर किंमत दिली नाही आणि जग काय म्हणतंय, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, कधीही कुणाचा विचार करू नका. का माहिती आहे काय, जीवनामध्ये तुमचं एखादा व्यवसाय करत असताना, एखादा कापडधंदा टाका, दुकान टाका, उधारीवर न्यायणार ही आपलीच लोकं असतात आणि त्यांच्यामुळे ती उधारी वसूल न झाल्यामुळं अनेकांचे धंदे आपण बुडलेले हे आपल्याच लोकांच्याकडं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, लोक काय म्हणतात ह्याकडे लक्ष न देता जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि ह्या जीवनामध्ये जीवन जगत असताना लोकांच्यापेक्षा तुम्ही स्वतःचा जर विचार केला तर अतिशय सुंदर पद्धतीनं आपण जगू शकत असतो. काही गोष्टी अशा असतात की फार आपण दुसऱ्यांचा विचार करत असतो, एवढा विचार करतो की त्यांना वेळ पण नसतो की बाबा हा का विचार करायला आहे, कसा विचार करायला आहे हे बघण्याचं सुद्धा त्यांना वेळ नसतो. एवढा आपण दुसऱ्याचा जीवनामध्ये आपल्या विचार करत असतो, हा काय म्हणेल, ते काय म्हणेल. सगळ्या गोष्टी तुम्ही जीवनातल्या विसरून गेल्या पाहिजे. ज्या तुमच्या भावना असतील जीवन जगत असताना त्या मोकळे करायला तुम्ही शिकलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये किती जरी त्रास होत असेल किंवा संकट येत असतील किंवा अनेक प्रकारचं आपल्याला जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या आपल्या बाबतीत घटना घडत असतात आणि ह्या घटना घडत असताना आपण मनामध्ये दुःख, त्रास, वाईट वाटत असतं आणि अशा काही घटना आहेत या तुम्ही जास्तीत जास्त विसरण्याचा मित्रांनो प्रयत्न केला. घटना हे येणाऱ्या असतात, जाणाऱ्या असतात, त्यांना कवटाळून बसण्यात काही अर्थ नाही आणि काही फायदा पण नसतो. त्यामुळं जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट जी कुठली असेल, काही वाईट घटना असतील त्याबरोबर चांगल्या पण असतील, आपण आपलं आयुष्य सुंदर जगणं हे फार गरजेचं आहे. आणि जाता जाता महत्त्वाचं आहे की तुम्ही जीवन कोणत्या पद्धतीनं तुमच्या मनामध्ये विचार येतात आणि त्या जीवनाचा तुम्ही कसा विचार करताय, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट जर पॉझिटिव्ह घेतली, सुख असू देत, दुःख असू देत, किती त्रास असू देत, तुम्ही जर पॉझिटिव्ह मनानं जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला तर मित्रांनो तुम्ही सक्सेस होऊ शकता. फक्त जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचा प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्याशी राहणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं. थोडा वेळ झाला आहे, कामाचं पुढचं नियोजन पण आहे. परत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.